तुम्ही कधी असा विचार केला आहे का? दोन चहाच्या टपऱ्या अगदी समोरासमोर असतात. दोघांचाही चहा जवळपास सारखाच असतो. मग एकाच्या दुकानासमोर ग्राहकांची रांग असते आणि दुसऱ्याच्या दुकानात दिवसभरात 10 ग्राहकही होत नाहीत. किंवा एक यूट्यूब चॅनल काही महिन्यात लाखो सबस्क्रायबर्स मिळवते, तर दुसरे चॅनल वर्षानुवर्ष मेहनत करूनही तिथेच अडकलेले असते. असं का होतं? लोक म्हणतात जास्त मेहनत करा, पण खरंच फक्त मेहनत पुरेशी असती तर जगातील प्रत्येक मेहनती माणूस श्रीमंत झाला असता. या प्रश्नाचं उत्तर एका अशा पुस्तकात मिळतं ज्याने जगातील अनेक अब्जाधीश उद्योजकांचा विचार बदलला. या पुस्तकाचं नाव आहे झिरो टू वन. या पुस्तकाचे लेखक पीटर थिल हे पेपालचे सहसंस्थापक, तसेच फेसबुकचे सुरुवातीचे गुंतवणूकदार आणि सिलिकॉन व्हॅलीमधील अत्यंत प्रभावशाली उद्योग आहेत. या पुस्तकाचा एकच मुख्य संदेश आहे: इतर लोक जे करत आहेत तेच करू नका. असं काहीतरी तयार करा जे आजपर्यंत कुणीच केलं नाही. आणि विश्वास ठेवा, आजचा हा पहिला धडा तुमचा व्यवसाय, करिअर आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. झिरो टू वन हे पुस्तक व्यवसायाबद्दल असलं तरी ते फक्त उद्योगपतींसाठी नाही. जर तुम्ही विद्यार्थी असाल, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, फ्रीलॅन्सर असाल, इंस्टाग्राम क्रिएटर असाल, एफलेट मार्केटिंग करत असाल, प्रिंट ऑन डिमांडचे टी शर्ट विकत असाल, किंवा ऑनलाईन इन्कम सुरू करायची इच्छा असेल, तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. कारण हे पुस्तक तुम्हाला पैसे कमवण्यापेक्षा वेगळा विचार करायला शिकवतं. कॉम्पिटिशन इज फॉर लुजर्स. पीटर थिल पहिल्याच अध्यायात एक धक्कादायक वाक्य सांगतात: कॉम्पिटिशन इज फॉर लुजर्स. पहिल्यांदा ऐकल्यावर हे चुकीचं वाटू शकतं, कारण लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं, स्पर्धा करा, पहिला नंबर मिळवा, इतरांपेक्षा पुढे जा. पण लेखक म्हणतात, सतत स्पर्धा करणारा माणूस अनेकदा स्वतःची ओळखच हरवून बसतो. समजा तुमच्या गावात दोन वडापावची दुकान आहेत. पहिल्याने वडापाव 20 रुपयांना विकायला सुरुवात केली. दुसऱ्याने किंमत 18 रुपये केली. पहिल्याने पुन्हा 15 रुपये केली. दुसऱ्याने 12 रुपये. आता ग्राहकांचा फायदा झाला, पण दोन्ही दुकानदारांचा नफा कमी झाला. दोघेही दिवसभर काम करत आहेत, पण पैसे मात्र फारसे उरत नाहीत. हीच स्पर्धेची किंमत आहे. आता आपण दुसरं उदाहरण पाहू. एका गावातील शेतकरी स्वतःच्या शेतातील हळद थेट ऑनलाईन विकायला लागतो. तो फक्त हळद विकत नाही, तर त्यामागची कथा सांगतो: रसायनमुक्त शेती, घरपोच डिलिव्हरी, सुंदर पॅकिंग, व्हॉट्सअपवर ऑर्डर, इंस्टाग्रामवर व्हिडिओ. आता त्याची तुलना बाजारातील इतर विक्रेत्यांशी होतच नाही, कारण तो वेगळा आहे. त्याने स्पर्धा केली नाही, त्याने स्वतःची नवीन जागा तयार केली. हेच झिरो टू वन आहे. आज हजारो लोक यूट्यूब सुरू करतात, पण बहुतेक लोक एकच चूक करतात: जे आधीपासून व्हायरल आहे तेच पुन्हा बनवतात. तोच थंबनेल, तीच स्टाईल, तोच टॉपिक. मग यूट्यूब विचार करतं, जे आधीच आहे ते पुन्हा लोकांनी का पाहावं? यश त्यांनाच मिळतं जे काहीतरी वेगळं देतात. समजा दोन शिवणकाम करणारे टेलर आहेत. पहिला फक्त कपडे शिवतो, दुसरा मात्र लग्नासाठी कंप्लीट स्टायलिंग पॅकेज देतो: ड्रेस, मोजमाप, मॅचिंग ॲक्सेसरीज, व्हिडिओ कन्सल्टेशन, होम डिलिव्हरी. आता तो फक्त टेलर राहिला नाही, तो एक अनुभव विकतो, आणि अनुभवाला किंमत असते. तुमच्या आसपास बघा, ज्या व्यवसायात खूप स्पर्धा असते तिथे नफा कमी असतो. जिथे वेगळेपणा असतो तिथे लोक किंमत विचारत नाहीत, ते क्वालिटी शोधतात, विश्वास शोधतात, अनुभव शोधतात. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा: मी जे करत आहे ते हजारो लोक करत आहेत का? की माझ्यात असं काही आहे जे इतरांकडे नाही? हा एकच प्रश्न तुमचं भविष्य बदलू शकतो. स्पर्धा करून जिंकण्यापेक्षा स्वतःची वेगळी जागा तयार करणं अधिक फायदेशीर आहे. आजच कागदावर लिहा, तुमच्या कामात अशी कोणती एक गोष्ट आहे जी इतर लोक करत नाहीत. ती सेवा असू शकते, पॅकेजिंग असू शकतं, कस्टमर एक्सपिरियन्स असू शकतो, स्टोरी असू शकते, किंवा तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोनही असू शकतो.
तीच तुमची खरी ताकद आहे. स्पर्धा तुम्हाला गर्दीत उभं करते. वेगळेपणा तुम्हाला गर्दीच्या पुढे नेतो. पुढच्या भागात आपण या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली संकल्पना शिकणार आहोत. मोनोपॉली. लोक मोनोपॉली हा शब्द ऐकून घाबरतात. पण पीटर थिल सांगतात, जर तुम्हाला मोठं यश हवं असेल, तर तुम्ही मोनोपॉली सारखा व्यवसाय कसा तयार कराल हे शिकावंच लागेल. आणि विश्वास ठेवा, हा धडा ऐकल्यानंतर तुम्ही कोणताही व्यवसाय पूर्वीसारखा पाहणार नाही. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच दर्जेदार मराठी बुक समरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.